श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, चला तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढोलकीचं एक नवीन लेसन जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू झाल्यानंतर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची सूचना की हे लेसन ऐकल्यानंतर किंवा तुम्ही लिहून घेतल्यानंतर प्रॅक्टिस बाकी नक्की करा, एवढी हात जोडून नम्र विनंती. चला तर जाणून घेऊया लेसनची पहिली लाईन काय आहे. लेसनची पहिली लाईन अशी आहे: धा ना तीन ना ना तीन ना, धा ना तीन ना ना तीन ना, धा ना तीन ना ना तीन ना. पहिली लाईन धा ना तीन ना ना तीन ना. दुसरी लाईन किड नाग तीर कीट, किड नाग तीर तीर कीट, सॉरी, किड नाग तीर कीट, किड नाग तीर कीट. म्हणजे पहिली लाईन धा ना तीन ना ना तीन ना, किड नाग तीर कीट. पहिली लाईन धा ना तीन ना तीन ना, त्याच्यानं किड नाग तीर कीट. दुसरी लाईन नक धीट तीट कीट, नक धीट तीट तीट, नक धीट. इथपर्यंत आल्यानंतर तीट तीट, नक धीट तीट तीट. पहिली लाईन धा ना तीन ना तीन ना, धा ना तीन ना, किड नाग तीर कीट, नक धीट तीट तीट. म्हणजे पहिली लाईन धा ना तीन ना तीन ना, दुसरी लाईन किड नाग तीर कीट, तिसरी लाईन नक धीट तीट तीट. तिसरी लाईन कशी आहे? नक धीट तीट तीट, नक धीट तीट तीट, नक धीट तीट तीट. पहिली लाईन धा ना तीन ना तीन ना, दुसरी लाईन किड नाग तीर कीट, दुसरी लाईन किड नाग तीर कीट, किड नाग तीर कीट. आणि तिसरी लाईन नक धीट तीट तीट. समीची बाजू नक्की तुमच्या लक्षात आहे. कालाची बाजू सुद्धा सेम तशीच आहे. कालाची बाजू असं आहे ता ना तीन ना तीन ना. जे आपण धा ना तीन ना तीन ना जसं सुरुवातीला घेतलं तसं कालाची ता ना तीन ना तीन ना. पहिली लाईन. दुसरी लाईन किड नाग तीर कीट, दुसरी लाईन किड नाग तीर कीट, किड नाग तीर कीट, दुसरी लाईन किड नाग तीर कीट. पहिली लाईन धा ना तीन ना तीन ना, पहिली लाईन धा ना तीन ना तीन ना, दुसरी लाईन किड नाग तीर कीट, धा ना तीन ना तीन ना, किड नाग तीर कीट. तिसरी लाईन नक धीट तीट कीट. म्हणजे सेम नक धीट तीट कीट, नक धीट तीट कीट, सॉरी, नक धीट तीट तीट. तीट तीट आहे पहिल्या लाईन मध्ये, धीट तीट तीट. तसंच नक धीट तीट तीट पहिल्याही लाईन मध्ये, नक धीट तीट तीट. दुसऱ्या लाईन मध्ये नक धीट तीट तीट. म्हणजे पहिल्या समेच्या लाईन मध्ये शेवटची तिसरी लाईन नक धीट तीट तीट. आणि कालाच्या भागामध्ये शेवटची लाईन लेसन ज्यावेळी संपतं त्यावेळी नक धीट तीट तीट. दोन्ही लाईनी कालाचा भाग संपायच्या वेळी नक धीट तीट तीट, आणि समेचा भाग संपायच्या वेळी नक धीट तीट तीट. नक्कीच लाईन तुमच्या लक्षात आली असेल. आता वाजून बघूया. धा ना तीन ना तीन ना,
किड नग तिद किड नक दीट तिट किट नक दीट तिट तिट नक दीट तिट तिट धाना तीना ना तीना नक दित दित किड ताना तीना ना तीना किड नक तिद किड नक दीट तिट तिट नक दीट तिट तिट. मित्रांनो, थोडासा बोलण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला काही गोष्टी समजत असतील किंवा न समजत असतील मला माहिती नाही, परंतु तुम्हाला प्रॉब्लेम आल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती नक्कीच मला कॉल करा. आता हे लेसन प्रॅक्टिस केल्यानंतर कसं होतं हे समजून घेऊया. माझा बोलण्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं मी शिस्तीत तुम्हाला लाईनी सांगितलं, पण थोडंसं वजन याचं वेगळं आहे, ते मी वाजवण्यात तुम्हाला सांगतो, ते समजून घ्या. धा ना तीन ना तीन ना स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. चला तर मित्रांनो, आजचं हे लेसन तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आणि माझ्या मित्रांना आणि विद्यार्थी लोकांना खरोखर माझी मनापासून विनंती आहे की खरंच प्रॅक्टिस करा आणि प्रत्येक अक्षराचा बारकाईनं विचार करा. प्रत्येक अक्षर तुम्ही 10 वेळा ऐका आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी नंबरही तेवढंच जावा. खरं तर ही मला आवर्जून गोष्ट सांगावं लागलं आजच्या व्हिडिओमध्ये. विद्यार्थ्यांनी कंपल्सरी नंबर असायला हवं, म्हणजे जे तुमच्या स्वभावामध्ये आहे, तुमच्या आचरणामध्ये आहे, तेच तबल्यामध्ये किंवा ढोलकीमध्ये किंवा आणि कुठलीही कला असू द्या, तुमची कला कुठलीही घ्या, तुमच्या अंगी जे परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने जे तुम्हाला कला दिली आहे, तर ती कला जे तुमच्या स्वभावामध्ये आहे, जे तुमच्या आचरणामध्ये आहे, तुमच्या जे मनामध्ये आहे, तीच त्या कलेमध्ये उतरतं. म्हणून आपण आपला स्वभाव आणि आपण आपलं आचरण अगदी व्यवस्थित स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि सरस्वती मातेच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. सरस्वती मातेच्या सहवासामध्ये राहणं म्हणजे नक्की काय, तर वेळेच्या वेळी प्रॅक्टिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची की तुमचा जर एक दिवस प्रॅक्टिसचा जर बोलला तर 1 महिना तुम्ही मागे येत आहे. म्हणजे हे कोणाला विद्यार्थी मित्रांना माहिती नसेल, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटलं. म्हणून प्रॅक्टिस करायला कुणीही चुकवू नका, फळाची अपेक्षा करू नका, पण तुम्ही कष्ट करा. तुम्हाला कष्ट केल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर त्याचं फळ हे तुम्हाला नक्की मिळणार, त्यात काय शंका नाही. चला तर मग नवीन व्हिडिओ अजून मी तुमच्या सेवेसाठी घेऊन येणार. तोपर्यंत रामकृष्ण हरी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.